महायुति सरकार की ओर से पिछले विधानसभा चुनाव में प्रचार के दौरान एक विज्ञापन काफी जोर शोर से दिखाया जा रहा था कि महायुति सरकार की ओर से ओबीसी विद्यार्थियों का विदेश में शिक्षा लेने का सपना पूरा हुआ। मगर इस विज्ञापन में जिस विद्यार्थी की झलक दिखाई दे रही थी उसकी वर्तमान में क्या स्थिति है तथा उसको और उसकी माता को किस प्रकार का संघर्ष करना पड़ रहा है, आइए देखते हैं इस खबर में। पिछले विधानसभा चुनाव में के दौरान महायुति सरकार ने अपने चुनाव प्रचार के समय एक विज्ञापन जोर शोर से दिखाया था, जिसमें उल्लेख किया गया था कि महायुति सरकार के कारण ओबीसी विद्यार्थियों के विदेश में शिक्षा लेने का सपना पूरा हुआ। मगर इस विज्ञापन में जो चेहरा झलका था वह चंद्रपुर के रोहित दिवसे है और अब इसी विद्यार्थी को ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप अभी तक नहीं मिली है। तो सुनिए इस संदर्भ में स्वयं रोहित दिवसे ने क्या कहा। नमस्कार, मी रोहित सुरेश दिवसे। माझा युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहम मधनं मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट जानेवारी 2025 मध्ये कंप्लीट झाला आहे। मला वर्ष 2024-25 ची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती, ज्याची रक्कम अजूनपर्यंत माझ्या खात्याला जमा करण्यात नाही आली आहे। तर मी सरकारला विनंती करतो की ती रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्याला जमा करण्यात यावी, कारण की माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्या आईवरती आहे। वही रोहित की मां ने भी इस संदर्भ में रोहित के लिए बैंक से कर्ज लिया है। तो आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। रोहित इंग्लंडला आहे, बर्मिंगहम आप युनिव्हर्सिटीला आहे आणि त्याला म्हणजे परदेशी शिष्यवृत्ती गव्हर्नमेंट कडनं जाहीर झाली आणि 75 स्टुडंट मध्ये माझ्या मुलाचं नाव पण आलेलं होतं आणि तो त्याची आता म्हणजे एज्युकेशन जानेवारी 2025 ला पूर्ण झालेली आहे। अजूनपर्यंत सरकारकडनं कोणतीही रक्कम अकाउंटला जमा झालेली नाही आहे आणि मी बँकेकडनं एज्युकेशन लोन घेऊन पाठवलेलं आहे, कारण लिस्ट मध्ये नाव आल्यामुळे त्याच्यावर खूप सारं इंटरेस्ट बसून राहिलेला आहे। त्याचा भुर्दंड मला आता म्हणजे भोगावं लागत आहे आणि माझी तेवढी काही आर्थिक परिस्थिती नाही आहे। मी एक अनुकंप तत्वावर क्लर्क या पोस्टवर आहे मिस्टरांच्या जागेवर आणि माझी तेवढी हे नव्हती पाठवण्याची। तो मुलगा हुशार असल्यामुळे आणि गव्हर्नमेंट कडनं शिष्यवृत्ती जाहीर झाल्यामुळे ओबीसी कडनं मी म्हणजे हे स्वप्न पूर्ण करू शकेल या आशेवर मी माझ्या मुलाला बर्मिंगहम आप युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायला लावलं। वहीं राष्ट्रीय ओबीसी महासंघ के सचिव सचिन राजूरकर ने भी इस संदर्भ में राज्य सरकार को आड़े हाथ दिया। रोहित दिवसे 24-25च्या परिपत्रकामध्ये फॉरेन स्कॉलरशिपसाठी पात्र झालेला होता। त्याचा 24वा नंबर होता। सरकारने त्याची निवडणुकीपूर्वी जाहिरात केली। आज अडचण अशी आहे की त्यांना फॉरेन स्कॉलरशिप 74 मुलांना मिळालेली आहे, परंतु रोहित दिवसेला का मिळत नाही? सरकारने कोणती अजून त्याला पत्र सुद्धा दिलं नाही। सरकारने एकीकडे निवडणुकीपूर्वी जाहिरात करून घेतली, ओबीसीचा वापर करून घेतला, रोहितचा वापर करून घेतला। आज अडचण काय आम्हाला सरकारने सांगावी, हेच आमचं मागणी आहे की रोहितला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्या नावावर तुम्ही मत मागितले, मग आज अडचण काय? रोहितची स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, नाहीतर आम्ही पुढील आंदोलन सुरू करू। सी टीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।